राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली श्री शाहू छत्रपती मिल्स ही केवळ एक गिरणी नव्हे, तर कोल्हापूरच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय होती. या मिलमुळे असंख्य हातांना रोजगार मिळाला. देशात दर्जेदार कापड तयार करणाऱ्या महत्त्वाच्या मिल्सपैकी ही एक होती. 1990च्या दशकात जन्मलेल्या अनेक कोल्हापूरकरांचे घड्याळ म्हणजे शाहू मिलचा भोंगा होता. पण 2003 साली शाहू मिल बंद पडली आणि त्या भोंग्याचा आवाजही थांबला. त्यानंतर अनेक वर्षे ही भव्य वास्तू दुर्लक्षित राहिली. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी शाहू मिलचा भोंगा पुन्हा सुरू करण्याचा ठाम निर्णय मावळा उमेश पोवार यांनी घेतला. यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली आणि मावळ्यांच्या सहकार्याने मुंबईहून इलेक्ट्रिक भोंगा आणण्यात आला. 26 जून 2022 रोजी शाहू छत्रपती मिल्सच्या माजी कामगारांच्या हस्ते तो भोंगा प्रथम वाजवण्यात आला. तो आवाज ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला, तर माजी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्यानंतर अनेक शासकीय व तांत्रिक अडथळे पार करत उमेशदादा पोवार यांच्या प्रयत्नातून मिलच्या इमारतीवर भोंगा कायमस्वरूपी बसवण्यात आला आणि त्यातील अडचणी दूर करण्यात आल्या. आजही शाहू मिलचा भोंगा सकाळी 6, 11, दुपारी 3 आणि संध्याकाळी 6ला वाजतो. पश्चिमेला फुलेवाडी, कसबा बावडा, रुईकर कॉलनी, पाचग्राप या भागांपर्यंत ऐकू येतो. हा केवळ यंत्राचा आवाज नाही, तर कोल्हापूरच्या इतिहासाचा, श्रमाचा आणि स्मृतींचा निनाद आहे. मावळा उमेश पोवार यांच्या या कार्याबद्दल अभिमान आणि कृतज्ञता वाटते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या अशा ऐतिहासिक वास्तू आणि परंपरा जपण्याची जबाबदारी आपलीच आहे, आणि ती जबाबदारी कृतीतून पेलण्याचं काम उमेश पोवार यांनी केलं आहे. ज्यांनी कोल्हापूरच्या स्मृतींना आवाज दिला, इतिहासाला पुन्हा जिवंत केलं आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेला, तो माणूस म्हणजे उमेश महादेव पोवार. अशा या इतिहास जपणाऱ्या, कोल्हापूरच्या अस्मितेसाठी उभे राहणाऱ्या कृतिशील नेतृत्वालाच आपण प्रभाग 11D मधून निवडून द्यायचा आहे. मतदानाच्या दिवशी शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबूया आणि कोल्हापूरच्या इतिहासाला, संस्कृतीला आणि स्वाभिमानाला ताकद देऊया.